किंवा काय वेगळं बरं? मला असं वाटतं की प्रत्येक रोल साठी तुमचा प्रयास आणि प्रवास वेगळा असतो. प्रत्येक रोल म्हणजे रोमॅन्टिक मधला पण प्रत्येक रोल वेगळा प्रवास असतो, वेगळा प्रयास असतो. समांतर करताना रोमॅन्टिक नव्हतं, पण तो वेगळा प्रवास होता. तो निगेटिव्ह आहे, डिप्रेसिंग आहे, अत्यंत बायकोला मारणारा आणि शिवीगाळ करणारा आणि खूप असा नेगेटिव्ह माणसाचा रोल आहे तो. सो त्याचा प्रोसेस वेगळा होता. वाळवी मधला जो आहे, जो स्वतःच्या गर्लफ्रेंड बरोबर स्वतःच्या बायकोला मारण्याचा प्लॅन पिझ्झा खाता खाता बनवतो, इतका कोल्ड ब्लडेड माणूस आहे तो. पण तो तितकाच गुड लुकिंग आणि चार्मिंग आणि तसा आहे. तो तो प्रवास वेगळा होता. सो मला असं वाटतं की प्रत्येक चित्रपटाचा प्रवास वेगळा असतो. आणि जसं प्रसाद म्हणतोय किंवा मी म्हणतोय किंवा नितीन म्हणतोय की कथा ही तुमचा हिरो आहे. कथा तुम्हाला तो प्रवास करू देते. जर तुम्ही कथेशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केलात, नट म्हणून, कलाकार म्हणून, तर ती कथा तुम्हाला तो प्रवास घडवते स्वतः बरोबर. मला असं वाटतं की कलाकार म्हणून माझं काम इतकंच आहे की त्या कथेशी प्रामाणिक राहणं, त्या संहितेशी प्रामाणिक राहणं आणि माझ्या दिग्दर्शकाच्या विजनशी प्रामाणिक राहणं. मी तो वाला नट नाही की मी काय करून दाखवतो बघा. मी तो वाला नट आहे की माझ्या दिग्दर्शकाला शॉट आवडला पाहिजे. दिग्दर्शकाचं ओके हे माझ्यासाठी नॅशनल अवॉर्ड आहे. कारण त्यात आमच्या सगळ्यांपैकी चित्रपट जर कोणाला दिसत असेल तर तो फक्त दिग्दर्शकाला दिसत असतो. आम्ही सगळे त्याच्या विजनला फॉलो करत असतो. सो त्याच्या विजन मधला टेक जर त्याला मिळाला तर तो टेक माझ्यासाठी सर्वोत्तम टेक असतो. तो माझा सर्वोत्तम असेल की नाही हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा नाहीये. तर या गोष्टींची प्रामाणिकपणा ठेवून, प्रामाणिक राहून काम करण्याचा प्रयत्न सातत्याने इतकी वर्ष करतोय आणि जिलबीतही केलाय. रोल वेगळा असल्यामुळे त्याच्यात गंमत वेगळी आली किंवा वेगळी गंमत ट्राय करता आली. वेगळ्या भावनांना टच करता आलं, वेगळ्या एक्सप्रेशन्सच्या युनिव्हर्समध्ये जाता आलं, वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू नी एखाद्या सीनकडे बघता आलं, कारण गोष्टीत ती गंमत होती.